सण उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। याच तयारीचा भाग म्हणून अमरावती पोलीस आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतलाय। शहरातील 55 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे। जनतेने सतर्क राहावे आणि हे तडीपार गुन्हेगार शहरात दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अरविंद चावरे यांनी केले। अमरावती शहरात आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद यांसारखे सण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर संभाव्य गुन्हेगारी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग सक्रिय झाला आहे। पोलीस आयुक्तालयाने 50 सराईत गुन्हेगारांना शहर हद्दीतून तडीपार केले आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। जर हे तडीपार गुन्हेगार शहरात लपून छपून आढळले किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे। माहिती देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0721255100, पोलीस डायल 112 किंवा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मोबाईल नंबर 7972478500 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलीस प्रशासन मिशन वाईप आउट या अंतर्गत सामाजिक उपक्रमांमध्येही पुढाकार घेत आहेत। या अभियानाचाच एक भाग म्हणून येत्या 24 तारखेला भव्य सायकल मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी 10 किलोमीटर, विद्यार्थिनींसाठी 50 किलोमीटर आणि मुलांसाठी 100 किलोमीटरची सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये 2024 ते आजतागायत एक 55 तडीपार केलेले आहेत आणि यांच्यावरती हे सराईत गुन्हेगार आहेत। यांच्यावरती शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत आणि अशी लिस्ट जी आहे ती आज आपण आयुक्तालयाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे, तशीच प्रेस नोटमध्ये सुद्धा दिलेली आहे। नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की येथील जर कुणी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येऊन राहत असेल किंवा फिरत असेल त्याची माहिती आपण डायल 112ला द्यावी किंवा आम्ही जो मोबाईल नंबर वेबसाईटवरती आणि प्रेस नोटवरती दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा द्यावी। धन्यवाद। तडीपार जे गुन्हेगार आहेत ते जर वापस हद्दीमध्ये आले तर त्याच्यावर कोणती कारवाई पोलिसांना वापस करता येईल? त्याच्यावरती आपण नेहमीप्रमाणे 142 प्रमाणे कारवाई करतो आणि त्यांना पुन्हा त्याच्यावरती केस दाखल होते आणि त्याचं रेकॉर्ड बनतं, पुन्हा त्याला हद्दीबाहेर सोडलं जातं। येणारे गणेशोत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता पोळा आहे, मोठ्या प्रमाणात वगैरे सुद्धा शांतता सुव्यवस्था भंग नाही म्हणून काही सूचना आहे? यामध्ये कालच माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये अदर डिपार्टमेंटचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते आणि मोठ्या संख्येने सर्व जात धर्मियांचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते आणि त्यामध्ये सर्व सूचना ज्या आहेत त्या सूचना सांगितलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्या नागरिकांच्या ज्या सूचना आहेत त्याही आपण सर्व त्याचाही आढावा घेतलेला आहे आणि या दरम्यान जे येणारे सण आहेत, गणेशोत्सव असेल किंवा ईद असेल किंवा पोळा असेल, तो अतिशय शांततेत नेहमी अमरावती शहराच्या एकूणच जे त्याचं महत्त्व आहे त्या महत्त्वाला आणि शांतताप्रिय अशा अमरावती शहराला योग्य असा सण साजरा होईल अशी पोलिसांची अपेक्षा आहे। अमरावती पोलिसांचा हा दुहेरी पवित्रा निश्चितच कौतुकास्पद आहे। एकीकडे सराईत गुन्हेगारांना हद्दपार करून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे सायकल रॅली सारख्या उपक्रमांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न। आता या मोहिमेला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।